नमस्कार, मी अनिल. आज आपण पाहूया या पाण्यामुळे जे नुकसान झालेलं आहे, त्याची तक्रार करत आहेत खूप जण मोबाईलवरून ती. तर ती तक्रार कशी करायची किंवा खरोखर तक्रार होते का? याच्याविषयी आपण माहिती घेऊया. जसं की याच्यामध्ये सांगितलं तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल, तर प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत मोबाईलवरून तक्रार नोंदवण्यासाठी काय करावे? त्याच्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगत आहे, की एक असा आपल्याला मोबाईल नंबर जसं एक पहिला मोबाईल नंबर सांगतो तुम्हाला. आपल्याला हा मोबाईल नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करायचा आहे. हा नंबर एकदा वाचून सांगतो मी 70 65 51 44 47. हा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करायचा. सेव्ह झाल्यानंतर असा काहीतरी याचा लोगो असणार. हा लोगो झाल्यानंतर हा नंबर सेव्ह केला, की याला आपण आता हा सेव्ह करून आपल्याला याला हाय पाठवायचं. जसं की याच्यामध्ये मी हाय पाठवलं होतं. हाय पाठवल्यानंतर आता हाय कोणावरून पाठवायचं? जे विमा आपण विमा काढते जे मोबाईल नंबर दिला होता कंपनीला, त्याच मोबाईल नंबरच्या WhatsAppवरून आपल्याला हाय करायचं. तुम्ही जर इतर मोबाईल नंबरवरून करत असाल, तर तुम्हाला ते काहीही माहिती दाखवणार नाही. ते सरळ-सरळ सांगणार की तुमचा मोबाईल नंबर हा रजिस्टर नाही आहे. तर आपण कोणाच्यावरून हाय करायचं? जो आपण विमा काढतेवेळी जो मोबाईल नंबर दिला होता, त्याच मोबाईल नंबरवरती करायचं. मी परत सांगत आहे, नाही तुम्हाला काही माहिती मिळणार नाही. ठीक आहे. जसं की सुरुवातीला याच्यावर मी हाय केलं. हाय केल्यानंतर आपल्याला असा काहीतरी एक बॉक्स ओपन होईल, आहे की नाही. वेलकम आपलं जे काय नाव वगैरे असेल ते आणि याच्यामध्ये म्हणाल तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन. आपल्याला हे जे सिलेक्ट ऑप्शन आहे याच्यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला असे काहीतरी 7-8 ऑप्शन्स आपल्या समोर येतील. एक पहिला येईल पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लॉस, इंटिमेशन, नंतर क्रॉप लॉस इंटिमेशन स्टेटस, क्लेम स्टेटस, तिकीट स्टेटस आणि प्रीमियम कॅल्क्युलेटर आणि याच्या खाली एक राहते एक्झिस्ट नावाचं. ते मी बरोबर तुम्हाला दाखवलं नाही. तर याच्यामध्ये आपल्याला जेव्हा नुकसान दाखवायची, तर तेव्हा आपल्याला हा पर्याय घ्यावा लागते क्रॉप लॉस इंटिमेशन. म्हणजे नुकसानीची तक्रार नोंदवण्यासाठी आपल्याला ही तक्रार हा पर्याय आपण निवडणार याच्यामध्ये. सुरुवातीचे हे बाकीचे ऑप्शन आपल्याला काहीच कमी नाहीत. हा निवडल्यानंतर आपल्याला परत तिथं सांगणार प्लीज सिलेक्ट सीझन फॉर विच यू वॉन्ट टू प्रोसीड द क्रॉप लॉस इंटिमेशन. म्हणजे नुकसान तुम्हाला कोणासाठी दाखवायची, कोणत्या सीझनसाठी दाखवायची. नंतर आपण या सीझनवरती जाणार. सीझनमध्ये जसं तुम्ही टिक केलं, तुम्हाला असं जे काही तुम्ही विमा काढलेला असेल, जसं मी रब्बी 2024चा पण काढलेला होता आणि खरीप 2025चा पण काढलेला. त्याच्यामध्ये आपण नुकसान दाखवणार आहे खरीप 2025 याची. तसं याच्यावरती आपण टिक करणार. टिक केल्यानंतर आपला हा ऑप्शन इथं सेंड होणार. खरी आता ही प्रोसेस आहे. जसं की सुरुवातीला मी सेंड केलं, थोडा वेट पाहिलं, 2 मिनिटांनी आणखी पाहिलं, तरी पण सेंड नाही. म्हणजे मला सांगायचं काय, जे लोकं समजा किंवा काही शेतकरी जे आहेत, ते जे असं म्हणतात, मी पण ऐकलं, मोबाईलवरून आम्हाला तक्रार करायची, कसं करायचं, काय करायचं? तर मी तर करून पाहिलं, त्याच्यासमोर आणखी जात नाहीये. मला एवढंच सांगायचं, की मोबाईलवरून सध्या तरी कोणती तक्रार होत नाहीये. तुम्हाला जरी चेक करायचं असेल, तर तुम्हाला मी जशी माहिती सांगितली, अशी तुम्ही चेक करू शकता. मी परत सांगत आहे, की गेल्या वर्षीपर्यंत अशी तक्रार व्हायची. काय गेल्या वर्षीच्या नंतर खाली ऑप्शन्स यायचे. त्यामध्ये आपलं रिझन निवडावं लागणार, एक्सेस रेनफॉल वगैरे किंवा अनसीझनल रेन जे काय असतं समजा, त्याच्या खाली ती प्रोसेस होती. पण यावर्षी पीक विमामध्ये बदल केला, त्यामुळे कोणतीही सध्या तरी तक्रार करता येत नाही. असं वेबसाईटवरून पण मी करून पाहिलं, तर त्याच्यामध्ये पण इंटिमेशनचं आपल्याला कोणताही पर्याय नाही आहे. तर विनाकारण तुम्ही सध्या तरी पॅनिक होऊ नका. तक्रार सध्या करता येत नाही आपल्याला. ही झाली तर सर्व मंडळाला तक म्हणजे विमा भेटणार, नाही तर एक असा वैयक्तिक कोण्या शेतकऱ्याला भेटणार नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला स्वतः जर ट्राय करायचं असेल, तुम्ही ट्राय करू शकता. जशी मी प्रोसेस सांगितली तशी फॉलो करून पहा. तक्रार होत असेल, चांगली गोष्ट आहे आणि मला पण कमेंट करून सांगा. मी पण मी पुन्हा ट्राय करून पाहतो. ठीक आहे. थँक यू.